काय ग, कुठे निघालीस? नानाजी ते मी माझ्या भावाकडे जाऊन राहिली. बॅग वगैरे घेऊन काय प्रॉब्लेम आहे का? अगं तुझा भाऊ तर घाटकोपरलाच राहतो ना, ती बॅग बी घेऊन कशाला चाललीस? काय काय नाना तो बाबांनी ना अथर्व, मी सांगून राहिली ना नानाजी ते माझ्या भावाची तब्येत जरा खराब आहे ना, म्हणून जाऊन राहिले काही दिवसांसाठी. काय काय झालं अचानक त्याला? तेच तर माहिती नाही ना. वहिनीचा फोन आला होता, मग निघाले मी. बर बर. भारती, ए भारती, काय हो? हे ऐब निघाले. अगं ऐब काय? हे अगं तू कुठे निघाली आहे का? हो. तिच्या भावाकडे जाते म्हणे, काहीतरी तब्येत बरी नाही म्हणे. अगो बाई, पण परवा अथर्वच्या वाढदिवसाला आले होते तेव्हा बरे होते की. नानीजी, आता आजकाल तब्येतीचं काही सांगता येते का? आता झाली असेल खराब. नानीजी, घराकडे लक्ष ठेवा. हे एकटेच आहेत ना, स्वतःहून काही सांगायचे नाही. काळजी करू नकोस, मी मधून मधून लक्ष ठेवीन. आणि काही हवं नको बघेन मी. पण तिथे पोहोचलीस की लगेच फोन करा. अरे हो, काळजी घे ग. नमस्कार कर. हा हा हा, हो हो. अरे सुखी राहा. असं काय झालं असेल अचानक? हल्ली काय सांगता येतंय का? साधा एक डास चावतो आणि डेंग्यू काय काय काय. देवा देवा देवा, मला तर फार भीती वाटते बाई. त्या भावाला काय झालंय याच्यापेक्षा तिला काय झालंय याचा विचार कर तू भारती. बघितलंस, तिला नेहमीसारखे दिसत नव्हती ती. डोळे तर नुसते सुजलेले दिसत आहेत. जवळजवळ रात्रभर रडत होती की काही. काहीतरी झालंय नक्की भारती. आओ खाऊन घ्या ना पटपट, चट चट संपवा. येस, आता मला माझ्या मनाप्रमाणे जगता येणार. ये बात. आता कसं मस्त वाटतंय. घरी आल्यानंतरची ती चाव नाही, चाव नाही. वा, आता मला पाहिजे तसं मी जगू शकणार. कटकटच नाही कुणाची. आय डिझर्व दिस. गॅरी, यू डिझर्व दिस. आता कुणाची कटकट नाही, फक्त मी, शांतता आणि शनाया. बाकी कोणी नाही. बेबी, अरे डार्लिंग, डार्लिंग तू आता ये यार. का कड्या लावतोय सुगाच? आता तुझी बावळट बायको पण नाहीये घरी, मग कोणाला घाबरतोय? कुणाला नाही. तू सोड ना, तू कशी काय आलीस? अरे रोज तू मला पिकअप करायला येतोस, आज मी आले. आणि तशी तुझी बायको नाही ना घरी, सो नो टेन्शन. येस. बरं ऐक, आवर लवकर. आपण एक काम करूया, इथून ऑफिसला जाऊ, ऑफिसवरून लवकर कल्टी टाकूया. त्यानंतर ना विल गो टू अ ग्रेट रेस्टॉरंट आणि मग आपण एका लॉंग ड्राईव्हला जाऊया. आणि मग त्यानंतर आणि मग सगळंच बोलायचंय का? जा फ्रेश हो. बरं आलो. आता कोण आलं? हा. आई बाबा तुम्ही आता इथे? जाऊन यायला नाही पाहिजे होतं का आम्ही? नाही तसं नाही ते. अरे बैताडा, आता आतमध्ये घेशील का दारातच उभं करशील? कोण आहे गॅरी? आई बाई,
कोण आहे पोट्टी? बोल ना, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना. ही कोण आणि इथं का कोण राहिली? ती ऑफिस मध्ये काम करते आमच्या. ऑफिस मध्ये काम करते तर ऑफिस मध्ये यायचं ना. इथं घरी का कोण राहिली? ऑफिसच्याच कामासाठी आली आहे. ते डॉक्युमेंट द्यायचे होते ना. गुरुनाथ, हा तुमच्या ऑफिस मध्ये हे कपडे चालतात? आई, बरं झालं तूच विचारलं, नाही तर मी विचारणारच होतो. हे असले तोकडे कपडे घालून ऑफिसात जाणं जमतं? हॅलो, दिस इज इन फॅशन, ओके? अहो बाई, ऑफिस मध्ये लोक काम करायला जातात, फॅशन करायला नाही. ते तुमच्यासारख्या ओल्ड थॉट्स वाल्या माणसांना तसंही करणार. त्यासाठी ना अपडेट राहावं लागतं. ही तुम्हाला ज्ञान पाजून राहिली का? म्हणे अपडेट राहायला पाहिजे. कायचं अपडेट सांगून राहिली बाई? हा, कायचं अपडेट? अगं, आपल्या देशात तुझ्यापेक्षा लई शिक्षण घेतलेल्या बायका आहे. कोणी डॉक्टर आहे, कोणी वैज्ञानिक आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी पुढारी आहे. म्हणून का त्या गावभराच्या तोकड्या कपड्यात फिरतात का? नाही बाबा, तिला तसं नव्हतं म्हणायचं. तू चुप राहा. हे काय सांगते मला फालतूच्या गोष्टी? जुन्या विचारांचे म्हणे. बाबा, हे आपली संस्कृती नाही. आपल्याकडे अजूनही मान सन्मान, रीत बात, लाज लज्जा सगळं पाळले जाते का ग? हो ना. आणि तेच योग्य आहे. बाई, आपल्याकडे विचार वाढले म्हणून कपडे कमी होत नसतात. इनफ. मी कुठले कपडे घालायचे आणि कुठले नाही ना, दॅट्स टोटली माय कॉल. यू आर नो वन टू इंटरफिअर इन दॅट. नाही तू. बाप्पा, इंग्लिश तर भले फडाफडा झाडून राहिली पोट्टी. काय ना? पण एवढी वाढली तरी मोठ्यांशी कसं बोलावं, कसं वागावं हे मात्र कळत नाही. बाय, आमच्या सुनबाईकडे पाय. लाखात एक आहे व सर्व गुण संपन्न. मोठ्या माणसांशी कसं बोलावं, कसं वागावं बरोबर जमते तिला. स्टॉप राईट देयर. डू नॉट कम्पेअर मी विथ एनी डॅम थिंग, ओके? काय ओके नाही बाई तुझं? सगळंच बिघडलंय. जस्ट शट अप अँड माइंड युअर लँग्वेज. नाही